गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही चाललो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. सकाळीचे 7 वाजलेत कारण 9 वाजता मंदिर बंद होतं. तर सकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत त्याचा टायमिंग असतो. तर आता आम्ही निघतोय दर्शनाला. तर आम्ही चालतच चाललो. इथनं जवळच आहे मंदिर. साड्या घातल्यात कारण त्या मंदिरात साड्याच लागतात आणि यांना लुंगी घालावी लागणार आहे. तर यांनी घेतल्या हातामध्ये लुंगी, घरूनच आणली आणि हे तिथनंच विकत घेणार आहेत. आम्ही मंदिराच्या इथे पोचलोय. हा मंदिर आहे. तर हे पण इथं धोती वगैरे लुंगी घेत आहेत. कसं घालायचं आहे अरे गोल गोल गुंडलाचे बस चड्डी सर दिसून दे खराब बटाटी मी टाकूया डायरेक्ट असं करताय साऊथ इंडियासारखा ऐसा जत्ता ये ऊपर का तो ऐसे वरती टाकलं काय लॅप करते या काही ऊपर जीवस ना एक प्रकारचा नाही वेगळा ना छोटा निकालो चांगला आणला वाटतं. कितीला बोलला? 100 बोलला 80ला करता का या अण्णा सुट्टा गडबड होता ना सुटेगा तो मंदिर चालू आहे. भाऊ यूज घेऊ का तो बारीक असतो. असं असते का वरती माझा वेगळा आहे. सेम टी शर्ट काढायला लागेल. अण्णा सेम कलर सेम कलर क्या ना कौन सा देता है बराबर देता पैसा येता तो अपना ना कोण पाहिजे कोण नाही कोण पाहिजे तबरच मोठा नाही ओके अन्ना इसको भी पहनाओ ना याला सुट्टे लगेच त्याने बघा काट गुंडली कशी तरी नमस्ते पण कलर आवडतं रे यार बेकार कारभार आहे यार. लुंगी सुटायला नको सुट्टे लुंगी सुट्टे रे राहते काय कुंड्या काही इथे पोटाकडे चरी वेचायला ये बघ असे टाईट केली तशी टाईट सांग त्याला करायला. खोल बोट बीड असतं मोठा इथं असं तर 4 महिन्यात कॅमेरा मिळतो. ओके बघा साऊथ इंडियन. तर आता आम्ही आलोत मंदिराच्या इथे. यांनी सर्वांनी ड्रेसेस चेंज केलेत. त्यांचा कॉस्ट्युम घातलाय लुंगी. असंच जायचं का टेन्शन ना काय ट्रान्सफर नव्हते पाहिजे. तू सेम गणपती दिसतोय. हाय ब्लॉग इथे टाकू नका पोटा का दिसतंय. काय झालं? हा गजरे घ्यायचे ओ. ₹30 30 रुपयाला बोलतो. काय करतो पाहिजे? Let it be. Take 50. आता घ्या एवढा का ब्लॉग मध्ये असं बरं वाटतंय. No, that one. Mogra.
Yes, I know. 70 रुपीज No, no, no. 50. भाऊ तुमचा फोन किती आहे आतमध्ये बोलतो. एक फोटो पाहते निकालो नाही आपण पाया पडून आलो तर मग काढू. 50 यो 50 बोलतोय यो. टाइम मोगरा पण नाही विचार कर यो 50. आई शपथ. चला उघडायला लॉस करता पण बोलो लवकर. तिकडे जाऊ चला ते आपल्याकडे एकच एकच रेट असतो. घ्यायचं इथून घ्यायचं नको तो आता इथनं इशारा करून सांगल इथं नाही. तर आता याही पण गजरा वगैरे घेतला आणि आता दर्शनाला चाललो. आमचं दर्शन वगैरे करून झाले. आम्ही आता निघतो इथना. खूप टाइम झाला दर्शनाला. आता सकाळीचे वाजलेत. किती वाजले भाऊ? 10 वाजले. 8 वाजता गेलतो दर्शनाला. 2 तास. 10 minutes later. आता आम्ही पोहोचलो रूमवरती आणि आता हे सगळं चेंज वगैरे करतो. हे लुक चेंज करतो. आता दुसरीकडे जायचं आहे. नेक्स्ट डेस्टिनेशन चेंज वगैरे केला. फ्रेश झालो तर आम्ही आता निघतोय. आता वाजलेत 11:30 वाजलेत. तर यांनी बॅगा वगैरे काढून घेतल्यात. हे गेलेत बाहेर. तर बॅगा आहेत आणि बाकीची पब्लिक तिकडे आहे. वाईट मनी चल मी घेते A few moments later. गाईज आता आम्ही इकडनं निघालोय नेक्स्ट लोकेशनला. मे बी पॉसिबल आहे जाऊ नाही जाऊ स्किप करू. तर स्किप करायचे. जटायूचा जो स्टॅच्यू आहे तिथं वरती. तर आता आम्ही कॉल केलेला तर समजलं की तिथं केबल कार्ड जे आहेत वरती यायला ते बंद आहेत बिकॉज ऑफ विंड. पॉसिबिलिटी आहे आम्ही चालू पण करू नाही पण करू. वेदरवरती डिपेंड करतो. तर बोलते 800 पोरे चढायची पोराची ताकद नाही आहे. ताकद आहे पोरं जातील पण काला पुढे जायला काय ऊन प्रचंड आहे इकडे. तर तिकडं जायचं बघू का ऑन द वे कसा डिसाईड होतोय. कारण की इथनं तर 1 तास दाखवतोय ते लोकेशन. 56 किलोमीटर आहे. सो बघूया काय होतं ते. इकडे येताना सनस्क्रीन लोशन आणि छत्री घेऊन ये भाऊ. जाम गरम होतो. मास्क पण घेऊन ये. अन्य लोकांचा मास्क मास्क पण ना कोलकाताला व्हेजिटेरियन कुठेच नाही आहे. व्हेज सगळा बीफ आहे बघा. सगळा बीफ आहे. केरलामध्ये जे पण रेस्टॉरंट आम्ही खाल्ले. सुपर मार्ट इथे बघ. बाजूला चल इथं साईडला जाऊ. सो तर सुपर मार्टमधनं आम्ही थोडीफार शॉपिंग केली. बट तिथनं निघालो बोलतात मॅकडीला जायचं. तर एका मॉलमध्ये वाजलेत 12:14. आता इकडनं ह्या मॉलमध्ये याला मॉलचं नाव काय माहीत नाही बट भरपूर मोठा होता मॉल आहे मॉल. मला माहीत होतं 4थ्याला होता. या नुसते 5वं नाही. डायरेक्टली मॅकडीला आलो आम्ही इथं आतमध्ये. त्यांना विचारलं जेवायचं का मॅकडीला जायचं. तर जेवायला इथं सगळेजण हार मानले ना जेवणाला. डायरेक्ट बोलतो नको जेवायला कारण की जेवणच डेंजर आहे. मग मॅकडीला आलो आता इथनं. मॅकडीची टेस्ट तर माहीत आहे. आज त्याचे कपडे विचित्र आहेत कारण की
आम्हाला ट्रॅव्हलिंग आहे 9-10 तासाची. थोडं हलक्या कपडे घातलं, शॉर्ट्स वगैरे. टेन्शन नाही. टेन्शन नाही. पण आता मॅकलीला मस्त आहे बघ. PVR भारी आहे. हा मॉल पण मोठा आहे. तर चला ऑर्डर करूया. आणि आमचा नाश्ता आलेला आहे इथे मॅकडीमध्ये बसलेलो. काय बोलली? बरोबर आहे का? त्याच्या बांधीला बोल. टेक दिस. 2 पाउचेस. यो आ गया अपना आदमी. वाह 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 वाह, बहुत अच्छा है रे. काय चिकन चिल्ली? काय माहिती कॉम्बो होता ना पिरी पिरी नाही घेतला. दोन नॉनव्हेज होत आहे ना इकडे बसत नाही. आपला पाणीपुरी भारी आहे. खालीच तुम्ही? पाणीपुरी खाली म्हणजे आपण नको राहू दे, मला पैक झाला. आपला यो पनीर ओनियन. काय पनीर काय? पनीर ओनियन. कोरियन. परत एक नाश्ता घेतलाय यांनी इथे. नाही वहिनी शेट्टी. पाणीपुरी. बस सरक ना तू. बस वहिनीची इथे. ये फोडा वहिनी. बुंदीवाली आहे पाणीपुरी. बस घे. दे ना, ही खाते मी. पाणी परत कलती बाय. हा बर. हा फाटलेली आहे माझी. काय वहिनी काय म्हणणार? जरा जादा आपण तिखट. खातो बाहेरची चांगली वाटते ही नाही. मी एक प्लेट घेतली जे दोन खाण्यासाठी टाकले. नाही येते हे भैया भारी बनवली पेक्षा बाहेरची मस्त वाटते. ते मला खूप वहिनीने चटपटी आहे खाताना. तर आम्ही आता चाललो शॉपिंग करायला. सेल लागले मॉलमध्ये. A few moments later. तर आता आम्ही निघतो इकडनं. आमचा नाश्ता वगैरे करून आणि वाजले 1:30 वाजलं. इकडनं सगळं 1 तास गेला परफेक्ट. इथे हा मॉल खूप मोठा आहे कारण की इथे 8 माले पार्किंगच आहेत मॉलसाठी. इकडे पण आहे, या साईडला पण आहे. खूप मोठा मॉल आहे आणि इकडचा गेमिंग झोन मला बेस्ट वाटला. मस्त. तर आत्ता चाललो आहे कोचीला. लेट्स गो. 6-7 तासाची रनिंग आहे इथनं. हम कोची जाएंगे पहले उन लॉक पे के तो पहले घर वालों का थोड़ा पूरी लाने के लिए. पहले हमको तो जैसे वो बोले ज्यादा छुट्टी हो गए तो मसाला लेके जाएंगे. हाँ. लोगों को अच्छा लगेगा. अच्छा वेलची लेके कुछ तो लाया है. कुछ तो लाए पुडी. जे तुला काय घ्यायचं सांग तिथं जाऊ. जडीबुटी कुछ लाए हम. साड्या बनावे चॉईस केलं. घरातले बोलले ना काय आणणार आहे. नाही असा त्याचे पाव बरोबर करते. क्या पावना ऍक्शन दाखवली तिने 2दा ते पण 3दा कितवा फ्लोर आला? ग्रीन ग्राउंडला फसलो तो आपण. LG ला जायला लागेल ना. नाही हा इथंच आहे गाडी. चला. सर आता इथनं 6-7 तासाची रनिंग आहे. किती वेळ लागतो पोचता काय माहिती. 1:30 तर इथंच वाजला. मला तर वाटतं 8-9 वाजतील पोचता. लेट्स गो. गाडी पण इथंच आहे. आम्ही ज्या मॉलमध्ये होतो त्या मॉलचं नाव काय आहे? लुल्लू मॉल. तर आता या लुल्लू मॉलमधनं आम्ही नुन्नू नाही बरं आहे निघतोय. निघाला पण इतके टाइम झाला. इथं किती वेळ लागतो. इथं पण ॲक्सिडेंट झाला. इथं पडले तिला तर घेऊन गेले बाजूला. याने उडवली का काय? नाही त्याला मारला असता. हा ती स्वतःवरच पडली असेल. गाडीचा पार्ट किती तिचा ट्रान्सफर तिथपर्यंत उडलं बघा. हो पण गाडी कुठली होती? स्कूटी की काय? दिसत नाही मला गाडी. स्कूटीच असतात. लेडीज म्हणजे स्कूटी असतात. आम्ही पुढे गाड्या लागल्या 2 व्हीलर कुठली तरी असेल. साईडला स्कूटी काय करतात. कुठे
ही वाटतं काय स्वतःच पडली असेल. म्हणून तुला मी स्कूटी शिकवत नाही या कारणांमुळे. रिस्की असते. पडली तर कुठं काय रे? एकच बहीण आहे. 2 आहे पण नाजूक आहे, जास्त आहे ना म्हणून. पहिले ॲम्ब्युलन्स तिच्यासाठी लगेच ॲम्ब्युलन्स पण आली. इतकी क्विक सर्व्हिस आहे बघ. तिच्यासाठी नसेल रे. नाही ना बोल जाताना तिला बी उचलून जायची. तो जटायू बघा इथं वरती तुम्हाला दिसत असं जटायू. इकडे लेफ्टला यश उघडतो दिसला तर तिथं वरती. तर इतका चालत जायचा. जायचं चालत मग नको चाल बाबा नको. आपलं ट्रॅव्हलिंग करायचं बी जाम हे झाले बहुत दमल्यासारखे. आज नको काय. जटायूच्या इथं आलेलो आहे पण असा डिसाईड झाला जर रोपवे चालू असेल तर जाऊ ना तर मग कॅन्सल कर की इतकी हिंमत नाही वरपर्यंत चढायची. निकितन गेलाय विचारायला की काय सीन आहे काय नाही चालू आहे ना आहे. बघू काय बोलतात ते आता. बंद आहे रोपवे बंद आहे. चला भाऊ फिरवा गाडी. म्हणजे इथनच गाड्या तर फिरवायला लागेल. इतकी ताकद नाही की वरती जाऊ चढून. राज बोलत होता मी एकटा चला माझ्यासाठी पण आम्ही बोलतो नको. देव पण जात देते म्हणजे नको. हवा जास्त आहे बोलते. ते रोपवे बोट तुटले वायरी बिरली तर कल्याणम कल्याण 22व्या वयानुस समाधी गावांच्या मॅची ठेवावं लागतील श्रद्धांजलीचं सगळं. जाऊ दे आता काय त्याच्या नशिबात आपण नाही की आपल्या नशिबात तो नाही. तिला मान्य नव्हता. हा बाकी आपला सगळे फ्लॅट सक्सेस होतात. हा आपला झाला. चढायला लागेल इतका पण चढून चढायला एवढा काय देवाचं ठिकाण असतं. आपण म्हणजे एक वेळ चढलो असतो पण तिथं वरती रामाचं पायाचं चिन्ह आहे. असं आहे. रिअल मध्ये. मग जाऊ चला. नको 800 पाव नको 800 पावला चला. रामाची पावलं आहेत वरती. येऊ ना पुढच्या याच्या येणार तेव्हा पण येऊ. नाही फिर जाणे काय काय जास्त वरती नाही वाटत मला. चला भाऊ जाऊ चला. नको भाऊ चला फिरवा गाडी. नाही भाऊ चला. रामाचा आहे तर मग चला. चला भाऊ फिरवा. तुम्ही बसा मी गाडी. तू बस गाडी. रामाची पावलं आहेत ना नक्की. 100% बघ सर्च कर. तर आता आम्ही आलो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जटायू अर्थ सेंटर. आता ते आम्ही चाललोत रोपवेने तर त्याची तिकीटं काढलेत यांनी. आता निघतोय आम्ही. चलो पोहोचलो आम्ही इथे. 6. How many are allowed? Maximum 18 houses. 8. Okay. Now 6. Okay. तो काय बोलला माहिती आहे का मॅक्झिमम 8 आहे पण आता 6 अलाउड आहे आणि आपण 6. रामाचा पुलावा तुला इकडे बसायचं आहे. कपल बसायचं आहे. मला फक्त घाबरू नका बस. मला असं पकडून लागते. एशी नाही रे तर बाहेर फेकली तर तुला आणि दरवाजा नाही लागत वहिनी. तो बघा हलतंय. ऑटोमॅटिक आहे भाई आहे. चला. आपला खटुनाले वजन झालंय. मेन माणूस नाही आपल्याला सांगते काय बाबू जर इकडे जर का आपल्या तर मग तू इकडशीस. नको रे यश नको ना. इथं नाही हलवायची वरती गेल्या बाबू नको. पण असंच का? मजबूत आहे तुटणार नाही. पडली तर काय कल्याण देवाच्या हाताने कल्याण देवाने बोलवलं आपल्याला. मृत्यूनम एकदा इथे गेलो परत गेलो पाठी परत युटर्न फिरून आलोय तर म्हणजे काय बोलावला. काय फोटो काढायचा एक ग्लास पण नाही क्लिअर फोटो काढण्यासाठी. नाही नीट. काढायचं काम कर. ते खिडकीतून उभी राहा आणि तो बोलू आपण राहू उभी. वहिनीवरती फोकस कर. वहिनीची आवड आहे.
पुढचीच भेटली फ्रेंड. बरं पायऱ्या होत्या तर याच तर नाही ना. नाही हो, याच पाहिजे. या जुन्या आहेत. या नाही. जुन्या असतील. आणि त्याच्यात जट्ट्याविषयी सारखी अवस्था होती वरती पोहोचेपर्यंत. बघा का आपल्याप्रमाणे. तर आम्ही पोहोचलोच फायनली. थांबत थांबत आलो पण आलो. चला चलो 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 चलो. आणि समोर आहे खायची जटायू. ते पोचून आता एक अनाऊन्समेंट झाली. आता आमचं लकच समजायचं किंवा देवाने आम्हाला बोलवलं, कारण आम्ही इथे आलो परत इतका कोण चालेल नाही चालेल, मग आम्ही वरती कोण चढत इतकं चालत जाईल तंगड्या थोडं, तर आम्ही युटर्न घेऊन परत गेलो. परत काय थोडंसं डिसाईड झालं चला बोललं जाऊ बघू काहीतरी आहे. मग आम्ही विचार केला की जर गोकाट चालू जर असेल तर जाऊ, नसेल तर मग परत युटर्न होऊ. आम्ही तिथं पोचलो तर सिक्युरिटीवाले आले, बोलते सर गोकाट अभी 5-10 मिनट में चालू होएगा. आणि आम्ही आलो तिकीट काढून. आत्ता जस्ट वरती पोचलो ना अनाऊन्समेंट झाली की 1 तासासाठी गोकाट बंद केलं आहे. म्हणजे आम्ही पोचलो ना गोकाट बंद झाली हे समजायचा बोलवलं आहे म्हणून. इथे रामाचा फुटप्रिंट आहे तर तिकडे चाललो आहे. काय या साईडला इकडे आहे. हा तर मंदिर आहे इथं प्लस इथे आहे रामाचा फुटप्रिंट. इथं लिहिलेलं आहे आणि आम्ही इकडनं निघतोय. वरती पूर्ण बघून झालेलं आहे आणि परत याच लाईनीने रोपवेने खाली. मस्त होता, वन टाईम एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता. मस्त बनवलं आहे पण वरती आणि रामाचे पावलाचे छाप पण आहे तिथे, तर बघून मस्त वाटलं. काय घेतं काय घेतं नाही गेलं तर बघा भेटला तर ठेवायचा कुठं. हा गाडीमध्ये एक ऑलरेडी जागा नाही भेटला तर ठेवशील कुठं त्याला. दोनों बॉल भेटले टाकलेला नाही. वही बॉल मिळत आहे. दोनों बॉल डाले
दोनों बोल रहा था एक ही नहीं 10 minutes later. मी निघतोय आता इथनं आणि निघता निघता वाजलेत मम्मीचा फोन वाजले 5:10 तर आता आम्ही चालत कोच्चीला. आता किती वाजेपर्यंत पोहोचतो तर कारण खूप जास्त ट्रॅव्हलिंग आहे असं हे बोलतात तर बघूया. जेवण करण्यासाठी कारण रात्रीचे वाजले 8:30 वाजून गेलेत. भूक पण लागले. अजून आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो नाही आहोत. तर पहिली ऑर्डर यांनी पनीर चिल्ली मागवले. मी आता या रेस्टॉरंटमधून निघतोय कारण की ते पनीर चिल्ली ठीकठाक होती पण दाल तडका वगैरे नव्हता तर यांना सगळ्यांना दाल तडका खायचा होता म्हणून दाल तडका नाही आहे तर आम्ही निघालो फक्त पनीर चिल्ली खाऊन. आता निघतो दुसरा रेस्टॉरंट ट्राय करू. तर गाईज रात्रीचे वाजल्यात 11 आणि आम्ही ह्या हॉटेलला पोचलो आहे. तर आम्ही पोचलो आहे कोच्चीला. तर इकडेचे स्पायसेस खूप चांगले असतात असं बोललेत म्हणून खास स्पायसेस घेण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. नाहीतर इथे येण्याचं काही कारण नव्हता. ऑन द वे आम्ही पुढे जाणार होतो पण इथं स्टे करायचा विचार केला आणि इथनं स्पायसेस घेऊन जाण्याचा विचार केला. तर आत्ता पोचलो आहे. रूम शोधण्यातच खूप वेळ केला कारण की इथलेचे परिसरचे भरपूर रूम्स आउट ऑफ म्हणजे फुल झालेले. तर तरी कशी ना कशी ही थोड्या मेन रस्त्याच्या थोडी इथं आतमध्ये जागा भेटली. सो तर इथं पार्क करून आता आम्ही वरती चेक इन करू. त्यानंतर जाणार आहे जेवायला कारण की अजूनपर्यंत आम्ही जेवलो नाही. रस्त्यामध्ये थांबलेलो पण तिथं चिली वगैरे काय इतका टेस्टी नव्हता त्यामुळं आम्ही थर्ड क्लास होता ना म्हणून आम्ही थांबलो ना. तर आता बघूया साऊथला होत शेवटी किती जरी केलं तरी आपल्यासारखी टेस्ट भेटणार नाही. भेटली तरी नशीब समजायचे ते. तर इकडनं आता लवकरात लवकर जसं होईल तसं फ्रेश होऊन जेवायला जाऊ. तर आता आम्ही डिसाईड केलं की लगेच नाही काढत आणि गाडी पण इथंच ठेवतो. बाय ऑटोनी जाऊ कारण की गाडी परत ह्या इकडनं बाहेर काढा परत इथं पार्किंगला लावा खूप त्रास होईल म्हणून इथनं ऑटो करू. ऑटोमधनं जेवायला जाऊ. तर जेवून बघू आता ऑटो कुठे भेटते. पहिले ऑटो शोधायला लागेल. आता ह्यानं पुढे पाठवलं आहे. इथे हा एक इथे एक रेस्टॉरंट होता मोस्टली. बघा हा एक इथे रेस्टॉरंट आहे. मोस्टली इथे सगळा मिक्स आहे बीफ इन्क्लूड आहे. तर आत्तापर्यंत जितके पण आम्ही इथे रेस्टॉरंट बघितलं त्यामध्ये बीफ आहेतच आहे. तर आम्ही रेकमेंड केलं आहे की प्युअर व्हेज हॉटेल कुठे आहे. तर ऑनलाईन बराच सर्च केल्यानंतर त्यांचे रिव्ह्यू बघितल्यानंतर आम्हाला एक हॉटेल भेटलं आहे. त्यासाठी आता पुढे रिक्षा भेटली तर बरी आहे. रात्रीचे 11:30 वाजले. हो एक रिक्षा आहे इथं. बघू आता किती पैसे घेतो. तर किती बोलेल औषधिका परत मात्रे. तर आम्ही आमच्या रेस्टॉरंटला पोहोचलो. हाच रेस्टॉरंट बघितलेला ग्रीन स्पून करून
ग्रीन स्पून करून नाव आहे या रेस्टॉरंटचं. चला, रिव्ह्यू पण चांगले आहेत आणि भरपूर कमेंट्स होतं की काय लेझर भरपूर कमेंट्स होते की टेस्ट पण चांगली आहे. सो होप फॉर दी बेस्ट आणि बघूया कसं लागतं ते. तर आम्ही आल्यानंतर ऑर्डर केलेली मसाला पापड पण आलेला. आता आमचा मेन कोर्स पण आला आहे. तर भूक लागले. आता आम्ही खाऊनच भेटतो तुम्हाला. A few moments later. आमचं जेवण वगैरे करून झाले इथे सगळं उरकले. आता आम्ही रूमवरती पोहोचलोत. अशा आहेत रूम. आणि आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.